हाय यूट्यूब फॅमिली, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवर. का आपण ही पळी पापडासाठी तांदूळ दळायचे आहेत. धुवून स्वच्छ करून घेतले तर म्हणलं दळायलेला व्हिडिओ काढावा. हो का, अशा गिरणीत आणायचे किंवा मिक्सरवर काढायचे. पापड छान होते तर, कारण काळपटपणा गहू कुणी बाजरी मोठ्या गिरणीवर दळलेलं असते ना. हो का, असे एवढे स्वच्छ केलेत. ही राशनचे तांदूळ आहेत. हो का, बघा एकदम मस्त झाले. ती गिरणी आहे, तुम्हाला दाखवते. अशीच काल पण दळले होते मी तांदूळ, आज पण दळते. आता हे चालू करूया. अशा गिरणीवर दळायचे, कारण पापड बिघडत नाही तर मिक्सरमधून काढायचे. एकदम छान. आता आदण ठेवायचं. पीठ दळून झाले. हो का, असं दळले. 2 किलो तांदूळ दळले होते. एकदम मऊ पीठ आले, एकदम बारीक आले. आता आणि या पातेल्याने आपण मोजून घेऊ पीठ. नका घ्या, तुमच्याकडं कोणतं बी भांडं असेल ना, पण मोजूनच करायचं आणि पाणी व्यवस्थित टाकता येते. कारण पीठ जास्त पडतं 2 किलो तांदळाचं. मी 2 किलो तांदूळ घेतले होते. पाण्याचं प्रमाण कळतंय, नाही तर पातळ झालं तर पापड्या उलू शकतात, असे चिरा पडतात मधून. हो का, जास्त पीठ किती भरतंय आता? हे 2 किलोचं जास्त भरतंय पीठ. थोडंसं जास्त नाही भरत तेवढं. पण आता ह्या पातेल्यात टाकायचं आहे आपल्याला. एक दुसऱ्या पातेल्यात टाकून घ्यायचं. मोजूनच घ्यायचं तुम्ही, कुठल्या ह्याने घेतात ती, आणि पाणी मोजूनच टाकायचं. थोडंसं होतं कमी जास्ती पाणी टाकलं तर, कारण तांदळाचं पीठ फुगतंय ना. मी 1.5 पातेलं, म्हणजे वर थोडंसं. हो का, 1.5 पातेलं घेतलंय. एवढं ठेवलंय. हो का, एवढं पीठ ठेवलंय, बाकीचं घेतलंय एवढं. आता हे चला, आपण गॅस चालू केला. मोठं पातेलं घ्यायचं. हो का, पळी पापड करायचे. पातेलं मोठं घासून सुकवून घेतलंय आणि ह्याच पातेल्याने मोजून पाणी टाकायचं. थोडंसं तेल टाकायचं पातेल्याला, इथं बुडात चिटकणार नाहीत ना चिक. हो का, असं फिरवून घ्यायचं. पातळ चिक करायचं आहे आपल्याला. तांदूळ हे राशींच्या तांदळाचं पीठ जास्त फुगतंय आणि ह्याच तांदळाचे पापड करायचे. 2 आणि 3. चार पातेले पाणी टाकले ह्याच्यात. मी जर लागलं तर गरम पाणी करायचं, नाही लागलं तर नाही करायचं. म्हणजे तुम्हाला घट पातळ आपल्यावर आहे. हे पीठ पाण्यातच मिक्स करून घ्यायचंय. मोजून पाणी हे करणार. हो का, मिक्स करून घ्यायचं तोपर्यंत. पीठ एकदम मस्त झाले. अशा पूर्ण पीठ पाणी टाकायचं आणि गाठी फोडून घ्यायच्या. तोपर्यंत आदण येते आपलं तिकडं. हो का, असं एक पण गाठ राहू द्यायची नाही. आणि हे पातळ पीठ करायचं आहे. 1 पातेलं मिक्स करायला गेलंय. आणखीन हे दुसरं पातेलं घेतलं मिक्स करण्यासाठी पीठ. पूर्ण अशा गाठी बिटी फोडून घ्यायच्या व्यवस्थित. एकदम पातळ आपण डोश्याला पीठ करतो तसं करायचं. अजिबात पापडाची गाठ होत नाही, चिकाची ना, काही नाही. एकदम व्यवस्थित येते. मी दरवर्षी असेच पापड करते. खिचे पापड पण टाकलेली आहे रेसिपी. पण हे पापड कसं ऊन लागतंय, पण जरा सोपे जाते. तर पटापट टाकून खाली येता येते. टेरेसला टाकायची. आणि जर वाळ्या टाकायची जागा नसेल तर घरात करायची.
बघू याचे किती पापड होते ते. विकत आणूस तर घरातल्या घरात केलेलं कधी पण चांगलं आहे आणि छान पण होतात आपले घरचे. कसलं पण पाणी बाहेर वापरलेलं असतंय, कसं पण हे आपल्या हाताने करतात ना, आणि स्वच्छ आणखीन सगळं. मग आणखीन पाणी लागणार आहे आपल्याला, म्हणजे तेच पातेल्यातलं पाणी दुसरं पातेलं घेतलेलं. असं पीठ झाले, एवढं पातळ केले. म्हणजे आपण डोशाला करतात ना, डोसा इडली तसंच करायचं. लय असं पातळ पण नाही करायचं आणि लय घट्ट पण नाही. घट्ट जर केलं नाही एकदम घट्ट चिक होते बघा, कुरड्याला करतात तसा होते. हे बघा कसं एकदम मस्त पीठ झाले का नाही. आणि असंच करायचं, नाही तर बिघडून जाऊ शकतात तुमचे पापड. हो का बघा. आता इकडं झाकलंय, आधान ठेवलंय मी, झाकून ठेवलंय. आणि इकडं पण पाणी ठेवायचं आपण गरम. गॅस चालू केलाय आणि जर लागलं तर पाणी आपण तयार ठेवायचं, गरम पाणी. म्हणजे घट्ट झाला तर टाकता येते, जर नाही लागलं तर नाही टाकायचं. कमी जास्तीला असं गरम पाणी पण ठेवा एक पातीला. थंड पाणी टाकायचं नाही, गुठळ्या होत्या आता. पाणी आपलं असं झालंय, आदान आले. त्याच्यात मीठ, तीळ टाकूया आपण. तीळ आणि जिरे टाकायचे, तुम्हाला जशी लागते. जास्त नाही टाकायचे, कलर बदलते जिरेने. थोडेसे टाकायचे आणि मीठ टाकायचं. आणि ओवा थोडासा टाकायचा, हातावर चुरगळून टाकायचा ओवा. हातावर चुरगळून ओवा टाकायचा असा चोळून. नुसतं चवळी ती वळली, जिरे ओवा तीळ टाकले ते. आता ह्याला परत झाकूया, ढवळायचं आणि झाकायचं पळीनं असं. चला हो का, आदान आलेला आहे चांगला एकदम. आता ह्याच्यात पीठ टाकायचं. आता व्हिडिओ काढायला आम्ही दोघीच येतं, एक जण टाकणार, एक जण मोबाईल धरणार. हो का, असं टाकून घ्यायचं. कारण एक जण टाकायला लागतं, एक जण धरायला लागतं. व्हिडिओ काढायचा म्हणलं की जरा अवघड होतंय ना. असं ढवळून घ्यायचं सगळं बघा, असं गाठी ही होऊ नये असं. हो का, तेवढं पातेल्यात पाणी टाकून 4 पातेले टाकून 1 पातेलं गरम केलेलं टाकलंय. 2 पातेले पीठ मिक्स करायला गेलं आणि आणखीन 1 पातेलं इकडं गरम पाण्याचं ठेवलंय, कारण आपला चिक चांगला शिजवायचा आहे. आणि हो का, असा झालाय. एखादी गाठ राहिली तर फोडून घ्यायची, ह्याच्या काही गाठी होणार नाही जास्त. तर पाणी एवढं लागते. आणखीन थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला. आणि गरम करून घेतलंय पाणी बघा, एवढं पाणी लागलंय. एवढं पाणी टाकणार मी असं, आणि मिक्स करून चांगलं शिजू द्यायचं. गाठी ही काही झालेल्या नाही, आपलं मस्त चिक झालेला आहे, एकदम सॉफ्ट आणि फोळते. चाटू असला तर चाटू घ्या, माझ्याकडे चाटू नाही. चाटू होता फेकून दिलाय. आणि मग आता पळीन हलवायले तर काय सांगायचे, लई चटके बसते मला हाताला. मग आता ह्याच्यावर झाकायचं, गॅस करायचा थोडासा आणि मस्त शिजू द्यायचा आपला चिक. मस्त चिक शिजलाय. असं फ्राय आल्यावर असं समजायचा चिक शिजलाय. बारीक गॅसवर शिजलाय चिक. आता आपण एकदा हलवून घेऊया आणि गरम गरम टाकायचं वरती. टेरेसला टाकणार आहे मी.
मेन कापडावर प्लॅस्टिकचा कागद, म्हणजे शक्यतो मेन कापडाच्या कागदावरच टाका, कारण साडीवर टाकले की चिकट त्यातले, किंवा कॉटनचं धोतर हे असलं टाकतील गावाला. हो का बघा, एकदम मस्त कशी तार पडती. हो का बघा, एकदम चिकट झालाय आणि छान झालाय. आता बंद करायचा गॅस आपण, आता वरती घ्यायचे. चला हो का, मेन कापड पूर्ण आतरले, हवा पण सुटली आणि असं पळीनं टाकीत राहायच्या पापड. अशा मोठे मोठे टाकलेत मी, लई छोटे नाही. छोटे टाकले का अशा वाकड्या होत्या. हे अख्ख्या जरा सरळ राहत्यात म्हणून टाकले. आपल्या पापड्या वाळलेल्या आहेत. आपण टेरेसवरून पापड्या आणल्या होत्या, ही चिकाच्या पापड्या केलेल्या होत्या. आधी खिच्या पापडचा व्हिडिओ टाकलाय, आता ही चिकाच्या टेरेसवर वाळलेल्या आहेत. आता ही इकडं कढईत घेऊया. आता मी 1 किंवा 2च तळून दाखवणार आहे. आता बघा तुम्ही कशा होत्यात, एकदम सुंदर झाल्यात पापड्या. आणि असं जर केल्या तर एकदा लय मोठे होते, पीठ शिजून लय मोठे होते. बघा तेल गरम झाले, बारीक गॅस करते. बघा तुम्हाला दाखवते. बघा मस्त पापड झालाय, चिमट्यातून गेलं. आणखीन एक तळून दाखवते तुम्हाला. एकदम छान झालाय आणि चिक जास्त होतंय असं जर केलं तर, माहिती आहे का. फक्त उन्हाचा त्रास होतोय, बाकी काही नाही. एवढंच. आता बघा मस्त पापड झालेले आहेत आपले, एकदम पांढरे शुभ्र. चला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि उन्हाळ्याच्या वाळवणासाठी असं चॅनेलला सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच व्हिडिओ बघायला भेटते. नका मस्त पापड झालाय, गरम आहे, हाताला भाजते. पांढरा शुभ्र आणि चिकाचे पापड लई मोठे होते. आपण जर शिजवला ना पातेल्यात तर जास्त होतं चिक शिजून तांदळाचं. बाय बाय. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. नक्की कसा व्हिडिओ वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.